सर्वात प्रथम माझ्या हुशार, गुणवंत आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी विशाल सर आपलं सहर्ष स्वागत करत आहे स्टडी अप या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी यामध्ये रासायनिक बदल व समीकरण हे प्रकरण भाग 1चं तिसरं बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. तिसरं प्रकरण आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. आता ही रासायनिक अभिक्रिया व समीकरणे यात काय बदल आहे तो आपल्याला बदल पहिले समजून घ्यावा लागणार आहे. जसं की रासायनिक अभिक्रिया, मग रासायनिक अभिक्रिया होत असते, रासायनिक बदल घडून येत असतोय, भौतिक बदल घडत असतोय. मग हे जे भौतिक आणि रासायनिक बदल काय येते ते पहिले आपल्याला समजले पाहिजे. मग पहिले आपण भौतिक बदल समजून घेणार आहोत. जो काही भौतिक बदल असेल किंवा फिजिकल चेंज असेल त्याच्यातील विशिष्ट मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे. ते नंबर 1, भौतिक बदलाच्या वेळी केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप यांच्यात बदल होतो. जसं की ज्या काही भौतिक अवस्था आहे ती ह्या भौतिक बदलामध्ये त्यांची जी काही अवस्था असेल ह्या अवस्थेमध्ये काय झालेला असतोय, बदल झालेला असतोय. जसं की द्रव्याची जी काही अवस्था असेल स्थायूमध्ये असेल तर तो द्रव्यामध्ये रूपांतर झालेला असतोय. हा बदल समजून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 नंबर, हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपाचा असतोय. मग जो काही भौतिक बदलाचा आपण लक्षात घेतलेलं आहे तर ते आपण पहिला मुद्दा आपण लक्षात घेतलेला आहे का भौतिक बदलाच्या वेळी द्रव्याची काय झालेली असते, अवस्था किंवा रूप बदललेलं असते. त्यानंतर ही जी काही अवस्था असेल किंवा रूप असेल हा जो काही बदल असतोय हा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा असतोय किंवा थोड्या कालावधीपुरता असतोय. त्यानंतर 3रा नंबर, तापमान, दाब यासारखे परिणामी बदलण्यामुळे भौतिक बदल घडून येत असतोय. जो काही भौतिक बदल असतोय तो भौतिक बदल आपल्याला ह्या 2 गोष्टींवरती अवलंबून असतोय. जसं की तापमान आणि दुसरं आहे दाब. या 2 गोष्टींवरती भौतिक बदल हा मुख्यतः अवलंबून असतोय. जर एखाद्या पदार्थाचं तापमान जर वाढवलं तर त्याच्यात काय होणार आहे, भौतिक बदल घडून येत असतोय. किंवा दाब जर वाढवला तर त्यांच्यात भौतिक बदल झालेला असतोय. आणि हा भौतिक बदल बऱ्याच वेळा कशाच्या स्वरूपात असतोय तर तात्पुरत्या स्वरूपाचा असतोय. त्यानंतर 4था पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे का बऱ्याच वेळा भौतिक बदल हा प्रत्यावर्तिक असतोय. मग प्रत्यावर्तिक म्हणजेच काय तर रिव्हर्सिबल असतोय. म्हणजेच एखादा जो काही बदल असतोय ह्या बदल जर झाला तर हा प्रत्यावर्तिक कसं सांगता येईल का तो जो काही मूळ पदार्थ असेल पुन्हा आपल्याला तो बदल झाल्यानंतर मूळ पदार्थ पुन्हा बनवता येत असतोय. जसं की एखादी अवस्था असेल, स्थायू अवस्था असेल, मग स्थायू अवस्थेला जर तापमान जर वाढवलं तर त्याचं कशात रूपांतर होत असते किंवा द्रव्यामध्ये जर झालं तर ह्या द्रव्याचं तापमान कमी करून पुन्हा आपल्याला काय करता येत असते, स्थायू वस्तू बनवता येत असते किंवा स्थायू पदार्थ बनवता येत असतोय. याला म्हणायचं रिव्हर्सिबल. मग बऱ्याच वेळा भौतिक बदल हा प्रत्यावर्तित असतोय. त्यानंतर 5वा पॉईंट आहे, भौतिक बदलामध्ये द्रव्याचे संघटन आहे तसेच राहते. जो काही भौतिक बदल असतो या बदलामध्ये द्रव्याचे जे काही संघटन असेल हे संघटनामध्ये काय झालेलं असतोय, बदल होत नाही, अन्यथा तोच राहत असतोय. त्यानंतर पुढे आहे आपल्याला रासायनिक बदल. मग भौतिक बदलाचे उदाहरण आपण खाली बघू. तसंच आपल्याला रासायनिक बदल काय असतोय तो पण समजून घ्यायचा आहे. एखाद्या प्रक्रियेमध्ये ज्यामध्ये एक किंवा अधिक पदार्थ मूळ गुणधर्म बदलून वेगळ्या रासायनिक रचना आणि नवीन गुणधर्माचे नवीन पदार्थ तयार होत असतात यांना रासायनिक बदल असं म्हणत असते ते. जसं की रासायनिक बदल म्हणजे काय, जो काही मूळ पदार्थ असेल हा मूळ पदार्थाचे जे काही गुणधर्म असतील हे गुणधर्म काय करत असतो, बदलत असतो. मग वेगवेगळे रासायनिक रचना तयार करत असेल किंवा नवीन गुणधर्म त्या पदार्थांमध्ये नवीन पदार्थामध्ये तयार होत असते ते. या रासायनिक बदलाला किंवा या बदलाला आपण काय म्हणत असतो तर रासायनिक बदल असतोय. मग या रासायनिक बदलाचे काही बेसिक 4 पॉईंट 5 पॉईंट असतील ते आपण काय करणार आहेत, लक्षात ठेवणार आहोत. जसं की पहिलं आहे, रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते.
हे जी काही रासायनिक अभिक्रिया होत असते, ही रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याचे काय झालेले असते, संघटन बदललेले असते ती. आता हा जो काही बदल असतोय, हा बदल कायमस्वरूपी झालेला असतोय. म्हणजे काही अभिक्रिया झालेली असेल किंवा एखादा रासायनिक बदल झालेला असेल, तर जो कायमस्वरूपी जर संघटन बदलत असेल किंवा त्या पदार्थामध्ये त्याचं गुणधर्म कायमस्वरूपीरित्या बदलत असेल, तर त्यांना काय म्हणायचं असतंय, रासायनिक बदल आहे. आणि हा जो रासायनिक बदल असतोय, हा बदल कायमस्वरूपी असतोय. त्याच्यात परत आपल्याला चेंज करता येत नाही किंवा पुन्हा मूळ पदार्थ किंवा पुन्हाच मूळ गुणधर्म हे परत मिळवता येत नाही. हा रासायनिक बदलाचा काय करायचं आहे, पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. मग आता आपल्याला खाली एक तक्ता दिलेला आहे, जो 10वीच्या पुस्तकामध्ये योग्यरित्या आहे. जसं की भौतिक बदल व रासायनिक बदल, म्हणजे काही उदाहरणं दिलेली होती किंवा घटना दिलेल्या होती, त्या काय करायच्या ते आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. मग नंबर 1ला आपल्याला दिसते, नंबर 1, पहिलं बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे. हा बदल कोणता आहे? जर बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे हा बदल काय आहे, तर इथं जे काही बर्फाचं आहे, हे बर्फाचं पाणी होते आणि पुन्हा तापमान जर कमी केलं तर पुन्हा पाण्याचं काय होत असतंय, बर्फ होऊ शकतोय. मग हा जो काही बदल असतोय, हा बदल काय आहे, तर भौतिक बदल आहे. त्यानंतर दुसरा आहे अन्न शिजवणे. आता मूळ जे काही पदार्थ असतील यांचं काय करायचे, संघटन बदलत असते ते. मग जसं शिजवलेलं अन्न आहे, मग हे शिजवलेल्या अन्नापासून आपण पुन्हा ते कच्चं अन्न बनवू शकत नाही, म्हणजेच ते मूळ गुणधर्म बदलू शकत नाही. मग त्याला काय म्हणायचं, रासायनिक बदल. तसं परिपक्व फळे परिपक्व होणे, जसं फळ पिकणे, मग हे काय करायचे, हा सुद्धा काय तर रासायनिक बदल आहे. म्हणजेच उदाहरणार्थ आपल्याला केळी इथं दिलेले, ते हे कच्ची केळी असतील ते पिकल्यानंतर ते पुन्हा कच्चे बनवू शकत नाही. म्हणजेच त्यांचे संघटन काय होत असते, ते कायमस्वरूपी बदलत असते ते. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे दुधाचं दह्यात रूपांतर होणे. आता दुधाचं दह्यात रूपांतर होणे हा सुद्धा कोणता बदल आहे, तर रासायनिक बदल आहे. रासायनिक बदल का बरं आहे, कारण की दह्याचं दुधात रूपांतर होत असते ते. पुन्हा दह्यापासून आपल्याला दूध बनवता येणार नाही. म्हणजेच याचे जे काही रासायनिक गुणधर्म असतील हे बदलत असते ते, पुन्हा ते आपण मिळवू शकत नाही. तसंच पाण्याचं बाष्पीभवन होणे. आता पाण्याचं बाष्पीभवन होणे हे कशामुळं झाले, तर पाण्याला काय केलेली, उष्णता दिली, म्हणजेच तापमान वाढवलं, तर त्या पाण्याचं रूपांतर कशात झालं, वाफेत झालेलं आहे. अगदी त्याच प्रकारे त्या वाफेपासून पुन्हा आपण काय करू शकतोय, पाणी बनवू शकतोय. मग हा जो काही बदल असतोय, हा बदल आपल्याला काय सांगता येईल, भौतिक बदल. तसंच जठरामध्ये अन्न पचणे. आता जठरामध्ये अन्न पचणे म्हणजेच हा काय तर रासायनिक बदल आहे. त्यानंतर डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे. आता डांबर गोळी हवेत उघडीच ठेवल्यानंतर तिचं काय होतं, संप्लवन होत असते ते. मग संप्लवन म्हणजे काय, तर डायरेक्ट स्थायू पदार्थाचं वायूत रूपांतर झालेलं असतं. मग त्यांचा जो काही आकार कमी झालेला असतोय, हा सुद्धा एक भौतिक बदल आहे. त्यानंतर पुढे दिलेले शहाबादी फरचीवरती लिंबाच्या रसाचे डाग पडणे, हा काय झालेला आहे, एक रासायनिक बदल आहे. त्यानंतर उंचावरून पडून काचेची वस्तू फुटणे. आता काचेच्या वस्तू असते ती, ह्या काचेच्या वस्तू फुटणे किंवा पुन्हा त्या काचेपासून आपण नवीन दुसरी वस्तू बनवू शकतोय. मग हा जो काही बदल असतोय, हा बदल काय झालेला आहे, तर भौतिक बदल आहे. हे उदाहरण बघून 9-10 उदाहरणे बघून आपल्याला भौतिक बदल आणि रासायनिक बदल यामध्ये काही डाऊट उरणार नाही. तसंच आपण याच्यावरती असणारे जे काही बेसिक मुद्दे असतील ते समजून घेऊ. जसं की नंबर 1, भौतिक बदल आणि रासायनिक बदल यामध्ये फरक काय आहे, तर हे 4 पॉईंट काय करायचे, तुम्ही लक्षात ठेवायचे आहे ते. जसं भौतिक बदल म्हणजे काय, तर नवीन पदार्थ तयार होत नाही आणि रासायनिक बदलामध्ये काय झालेला असतोय, नवीन पदार्थ तयार होतो. त्यानंतर पदार्थाचा आकार, अवस्था किंवा रूप बदलते आणि इकडे पदार्थाची रासायनिक रचना व गुणधर्म काय झालेले असते, ते बदलत असते ते. 3 नंबर, हा बदल बहुधा उलट करता येत असतो. पुन्हा ती वस्तू किंवा
ते पदार्थ तयार करता येते ती आणि हे उलट आपल्याला करता येत नाही. त्यानंतर वस्तुमान आणि रासायनिक संघटन बदलत नाही. आणि इकडे काय होणार आहे, तर रासायनिक संघटन काय झालेलं असतं, बदलत असते. मग उदाहरणार्थ आपल्याला इथं दिलेले आहे ती, जसं की बर्फ वितळणे, पाणी उकळणे, काचेच्या वस्तू फुटणे. आणि उदाहरणं इकडं रासायनिक बदलामध्ये दिले, अन्न शिजणे, लोखंड गंजणे, कागद जाळणे. असं लक्षात ठेवायचे आहे ते, हे उदाहरण लक्षात ठेवायचे आहे ते. मग याच्यावरती जे काही 10वीच्या परीक्षेला मागील वर्षा प्रश्नपत्रिकेत विचारलेले काही MCQ आपण बघणार आहोत. जसं रासायनिक बदलात पदार्थाचे काय बदलते, तर रंग, एक मिनटं, रंग, रासायनिक संघटन, पण आकार आणि व्यवस्था. तर याचं योग्य ऑप्शन काय राहील, तर रासायनिक संघटन. त्यानंतर दुसरं आहे खालीलपैकी भौतिक बदलाचे उदाहरण नाही. आता भौतिक बदल म्हणजेच काय, तर त्याचं कायमस्वरूपी बदल झालेला नसतोय. पाणी उकळणे, पाणी उकळणे. त्यानंतर दुसरं आहे काच फुटणे, लोखंड गंजणे, बर्फ वितळणे. आता ह्यात काच फुटणे, पाणी उकळणे आणि लोखंड वितळणे यांच्या ह्या प्रश्नांवरतून आपल्या लक्षात आलं की जो काही भौतिक बदलाचं उदाहरण आहे, हे भौतिक बदलाचं उदाहरण काच, लोखंड गंजणे हा आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न येतोय, नवीन पदार्थ तयार होणे हे कोणत्या बदलाचे लक्षण आहे ते. नवीन पदार्थ तयार होणे हे कोणत्या बदलाचं उदाहरण आहे, तर ऑप्शन क्रमांक आपल्याला B सांगता येईल, रासायनिक बदल. त्यानंतर तिसरं आहे कागद जाळणे, हा कोणता बदल आहे. मग आता कागद जाळण्यापासून आपल्याला भौतिक बदल, रासायनिक बदल दोन्ही आणि कोणताही नाही. तर त्याचं योग्य ऑप्शन आपल्याला काय सांगता येईल, तर A हे सांगता येईल, भौतिक बदल. B रासायनिक बदल सांगता येईल. त्यानंतर चौथं आहे भौतिक बदल बहुधा कसा असतोय. जो काही भौतिक बदल असतोय तो कसा झालेला असतोय, उलट करता येतो, उलट करता येत नाही, कायमचा असतोय आणि धोकादायक असतोय. तर याचं योग्य ऑप्शन आपल्याला काय सांगता येईल, तर तो भौतिक बदल हा उलट करता येतोय. मग ऑप्शन क्रमांक आपण काय करायचं, A त्याचं टिक मार्क करायचं आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, रासायनिक बदलाचे उदाहरण कोणते. आता रासायनिक बदल म्हणजे त्याच्यापासून मूळ पदार्थ संघटन बदलणे, मेण वितळणे, पाणी उकळणे, दूध आंबवणे आणि कागद दुमडणे. तर याचं योग्य ऑप्शन आपल्याला काय सांगता येईल, रासायनिक बदलाचं उदाहरण कोणतं आहे, तर आपल्याला काय सांगता येईल, C दूध आंबवणे हे त्याचं योग्य उत्तर राहील. राहिलेला भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू.